सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. शुभप्रभात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरुदत्त चरणी अर्पण. तत्पूर्वी चॅनल आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करावे. माऊलींनो, आपण मागच्या भागामध्ये पाहिले की कशा प्रकारे गोपालकृष्णांनी बकासूर नावाच्या असुराचा अंत केला. आज आपण पाहणार आहोत श्रीकृष्ण भाग 25. तर नेहमीप्रमाणे भगवंत आपल्या सवंगड्यांसह वनामध्ये गाई वासरांना चरावयास नेण्यासाठी तयार झाले. पहाटे उठल्याबरोबर त्यांनी आपले शिंगे वाजवून सर्व सवंगड्यांना एकत्र केले. पाहता पाहता भगवंताचे हजारो सवंगडी जमले आणि त्या प्रत्येकांकडे सांभाळण्यासाठी हजारो वासरे देखील होती. सर्व सवंगड्यांनी अगदी उत्तम अलंकार घालून ते स्वतः तयार झाले होते आणि सर्वांनी आपापल्या सोबत उत्तम प्रकारची शिदोरी देखील घेतली होती. आणि अशा प्रकारे सर्वजण जमल्यानंतर सर्वांनी आपल्या गाई वासरांना आपल्या समोर ठेवून ते त्यांच्या मागे मागे चालत होते. चालता चालता ते वनामध्ये पोहोचले. वनात पोहोचल्यानंतर सर्वांनी आपापली वासरे वेगवेगळ्या ठिकाणी चरावयास लावली. वासरे एकीकडे चरत होती तर दुसरीकडे सर्वजण वनातून निरनिराळ्या रंगाची फुले, पाने, तर काही जणांनी मयूरपिच्छे गोळा केली आणि आपापली शरीरे ते या वस्तूंनी सजवू लागले. तर काही बालके हे एकमेकांची थट्टा मस्करी करण्याच्या उद्देशाने जी त्यांनी सोबत शिदोरी आणली होती ती एकमेकांची शिदोरी लपवू लागले आणि अशा प्रकारे सर्वजण त्या वनामध्ये गोपालकृष्णांच्या सोबत बालक्रीडा करण्यामध्ये अतिशय मग्न झाले होते. अशा प्रकारे वनामध्ये वासरांच्या सह सर्व बालगोपाल हे वेगवेगळ्या क्रीडा करू लागले. काही जण कोकिळासारखे मधुर आवाजात गाण्याचा प्रयत्न करू लागले, तर काही जण पक्ष्यांप्रमाणे आकाशात उडण्याची नक्कल करू लागले. काही जण माकडाप्रमाणे एकमेकांवरती दात खाऊ लागले, तर काही जण माकडांच्या सारख्या फांदीवरून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर उड्या मारू लागले. तर काही जण श्रीकृष्णांना आधी जाऊन कोण स्पर्श करते म्हणून त्यांच्यामध्ये शर्यत लावू लागले. अशा प्रकारे साक्षात भगवंताने एका सामान्य बालकाचे रूप घेऊन ते सर्वांच्या समवेत वनामध्ये या गोपालांच्या बरोबर क्रीडा करून सर्वांना पुराण पुरुषोत्तम भगवान आनंद प्रदान करत होते. जे लोक मायेच्या जाळ्यात अडकले होते ते या भगवंताला केवळ एक सामान्य बालकच आहे असे समजत होते. खरोखर या सगळ्या बालगोपालांमध्ये या सर्व बालगोपालांनी पूर्वीच्या जन्मी काहीतरी पुण्यकृत्यांची साठवण केली असावी की त्यांना साक्षात पुराण पुरुषोत्तम भगवंताचा प्रत्यक्ष संग लाभला. कित्येक योगी अनेक वर्ष साधना करून देखील तप करून सुद्धा ज्यांना शोधण्यात असमर्थ होतात त्या पुराण पुरुषोत्तम भगवानांबरोबर राहण्याचे सौभाग्य या ब्रिजवासींना लाभले होते. कित्येक जन्मांच्या पुण्यकृत्यांचा संचय झाल्यामुळे या बालगोपालांना प्रत्यक्ष श्रीकृष्णांचा असा हा सुंदर सहवास लाभलेला होता. आणि अशा प्रकारे गोपालकृष्ण आपल्या या सर्व सवंगड्यांसह त्या वनामध्ये विविध प्रकारच्या बालक्रीडा करण्याचा आनंद घेत होते. अशा प्रकारे सर्वजण असा बालक्रीडेचा आनंद घेत आहेत हे पाहून एक अघासूर नावाचा एक अतिशय भयंकर असुर होता. तो यांचा आनंद पाहून तो अतिशय खवळला आणि या सगळ्या मुलांना कधी एकदा ठार करू अशा उद्देशाने तो सर्वांच्या समोर आला. हा अघासूर नावाचा असुर एवढा भयंकर होता की या असुराला पाहून स्वर्गाचे लोक देखील भय धरीत होते. अर्थात स्वर्गातील लोक तर रोजच अमृत पिऊन आपली आयुष्य मर्यादा वाढवण्याचा प्रयत्न करत, पण त्यांना तरीही या अघासुराकडे पाहून भीती वाटत होती आणि त्याचा अंत कधी होईल किंवा कधी होईल का याचीच ते सतत चिंता करत असत. आणि या अघासुराच्या भीतीमुळे त्यांना स्वर्गातील लोकांना आपल्या अमरत्वाबद्दल सुद्धा कधी कधी शंका वाटत असे. मात्र श्रीकृष्णांच्या सोबत जे बालगोपाल क्रीडा करत होते त्या बालगोपालांना कुठल्याही असुराचे कधीच भय वाटले नाही. ते भयापासून पूर्णपणे मुक्त होते
कारण की त्यांना मृत्यूपासून वाचण्याकरता केलेली जी एक लौकिक योजना होती ती सदैव अनिश्चितच असते. परंतु जर कृष्ण भावनेत आपण जर असू तर मात्र आपल्या सर्वांना अमरत्वाची खात्री मात्र निश्चित असते. हा अघासूर नावाचा असुर म्हणजेच बकासूर नावाच्या असुराचा धाकटा भाऊ आणि पुतनेचा सुद्धा तो धाकटा भाऊच होता. तर असा हा भयंकर अघासूर त्या सर्व बालगोपालांच्या समोर आणि गोपाळ कृष्णांच्या समोर आला आणि त्याने विचार केला की ह्या कृष्णाने माझ्या बहिणीला आणि भावाला ठार मारले आहे. आता मी नक्कीच त्याच्या या सवंगड्यांना आणि त्याच्या या सर्व गाई वासरांना देखील मी ठार करेन आणि या सर्व लोकांना ठार करून मी माझ्या भावा आणि बहिणीचा जी या गोपालकृष्णांनी त्यांना जे मारले त्याचे तर्पण मी नक्कीच करेल आणि त्यामुळे वृंदावनवासी सुद्धा आपोआपच सर्वजण नष्ट होतील. कारण की सामान्यपणे मुलांच्या मध्येच गृहस्थांचे जीव की प्राण असतात आणि आपली मुलंच जर ठार झाली तर त्यांच्या मृत्यूमुळे स्वाभाविकच ते देखील नक्कीच मृत्यूला प्राप्त होतील असे या अघासूर नावाच्या असुराला वाटू लागले. तर असा हा अघासूर त्याने महिमा नामक एक योग सिद्धी त्याच्याकडे होती आणि त्या सिद्धीमुळे तो कुठल्याही प्रकारचे रूप धारण करू शकणार होता आणि त्याने या सिद्धीमुळे त्याच्या इच्छेनुसार त्याने स्वतःचा एवढा प्रचंड विस्तार केला की त्याने स्वतःचा आकार जवळपास 8 मैलांचा पर्यंत विस्तृत केला आणि त्याने स्वतःला एका प्रचंड सर्पाच्या रूपात तो प्रगटला आणि असे आश्चर्यकारक रूप त्याने धारण केले आणि प्रचंड पर्वतात असलेल्या गुहेप्रमाणे त्याने आपले मुख हे उघडून ठेवले आणि कधी एकदा ही सगळी बालके आणि श्रीकृष्ण गुहा समजून आपल्या मुखामध्ये येतात आणि कधी एकदा मी त्यांना गिळंकृत करतो असे त्याला वाटू लागले. त्या सर्परूपातील तो जो असुर होता त्याने आपले ओठ जमिनीपासून उघडले ते आकाशापर्यंत त्याने उघडले आणि खालचा त्याचा ओठ हा जमिनीवर आणि वरचा त्याचा ओठ हा सरळ मेघांना स्पर्श करीत होता. त्याचा एवढा मोठा प्रचंड आणि भयंकर जबडा हा एखाद्या मोठ्या खोल पर्वतातील गुहेप्रमाणे भासत होता आणि त्याचे जे दात होते ते पर्वतांच्या शिखरासारखे भासत होते. त्याची जी जीभ होती ती एखाद्या राजमार्गासारखीच भासत होती आणि त्याने जर श्वासोश्वास केला तर त्याच्या श्वासोश्वासामुळे तिथे वादळ उठत होते. त्याच्या डोळ्यातून अग्नीसारखे तप्त असे जणू काही तप्त अग्नीच त्याच्या डोळ्यातून बाहेर येत होता. सुरुवातीला बालगोपालांना हा एखादा मोठा काहीतरी पुतळाच आहे असे वाटले. परंतु त्यांनी जेव्हा बारीक निरीक्षण केले तेव्हा त्यांना कळले की अरे हा तर रस्त्यावरती प्रचंड त्याचे असे महाकाय तोंड उघडून बसलेला एक मोठा सर्प आहे. ते सर्वजण बालगोपाल अतिशय घाबरले आणि ते आपापसात चर्चा करू लागले की मित्रांनो हा सर्प एवढे मोठे आपले तोंड उघडून बसलाय, तो आपल्या सर्वांना गिळून टाकण्याच्या पावित्र्यात बसला आहे असेच वाटते आणि आपल्या सगळ्यांना खाण्याकरता तोंड उघडून बसलेला हा एक मोठा साप आहे, आहे किंवा नाही अशी त्यांची चर्चा चालली होती. त्यातील एक बालगोपाल म्हणाला की अरे खरोखर हा सापच आहे आणि त्याने त्याचे जे हे तोंड उघडले आहे तर त्याचा वरचा तोंडाचा ओठाचा भाग हा सूर्यप्रकाशासारखा दिसतो आहे आणि खालचा ओठ मात्र जमिनीवर जसा तांबडा सूर्यकिरणाचे प्रतिबिंब पडते त्याप्रमाणे दिसत आहे. आणि आपण याच्या जर मुखाच्या उजव्या आणि डाव्या बाजूचे जर आपण निरीक्षण केले तर हे एखाद्या विशाल गुहेप्रमाणे दिसत आहे. ह्याची जीभ जणू काही एखादा राजमार्गच आहे असे वाटत आहे आणि ह्याच्या तोंडातून आतमध्ये अतिशय निबिड असा अंधकार दाटला आहे आणि याच्या मुखातून सतत असा माशाचा एक प्रकारचा दुर्गंध सुटला आहे जो नक्कीच त्याच्या आतड्यातून तो बाहेर येत असेल. त्यानंतर ते बालगोपाल आपापसात अशी चर्चा करू लागले की अरे पण आपण जर खरोखर सर्वजण ह्याच्या मुखामध्ये चढलो तर तो आपल्या सर्वांना एकदमच कसे काय गिळून टाकेल. बरे जरी गिळून जरी टाकले तर आपल्या गोपाळ कृष्णाला मात्र हा कधीच गिळू शकणार नाही आणि त्याने जर आपल्या
गोपाळकृष्णाला गिळण्याचा प्रयत्न जरी केला ना, तरी कृष्ण भगवान त्या सर्पाची गतीही त्या बकासुरासारखी करेल आणि त्याला नक्कीच ठार मारून टाकेल. असे सर्वजण एकमेकांकडे पाहून बोलत होते आणि त्यानंतर सर्व बालगोपालांनी श्रीकृष्णाच्या कमळ सदृश्य सुंदर अशा मुखाकडे पाहिले आणि ते सर्वजण टाळ्या वाजवून एकमेकांच्याकडे पाहून हसू लागले आणि कुठल्याही प्रकारचे भय न बाळगता ते सर्वजण पुढे गेले आणि त्या प्रचंड अशा सापाच्या मुखामध्ये सर्वांनी प्रवेश केला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जय श्री कृष्ण.